याच मुद्द्यावर व्यक्त होत असताना आदित्य ठाकरे काय म्हणाले ते ऐका। आताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलंय, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली। पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली? नाही म्हणजे ते मूड मधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे। आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल। तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहतात की नाही, हे पंतप्रधान पाहतात की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत, हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्वाचं ठरेल। ते म्हणाले पोलिसांच्या समोर मी बोलतोय, ते म्हणाले रेकॉर्ड करा, कमिशनरला पाठवा। ही हिम्मत, ही मदल का जाते? तर कुठे ना कुठेतरी त्यांना ॲश्युरन्स मिळालेला असावा, सरकार आपलंच आहे, काही करा। आणि म्हणून त्यांनी कमिशनर पर्यंत सांगा जे सांगितलं, त्यांनी पत्रकारांना मारेन, तुम्हाला मारेन, पुन्हा जर आलात तुम्ही तर, हे बोलण्याचं धाडस करण्याच्या पाठीमागं मी सांगितलं तेच आहे। सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे कंट्रोल गेलाय, त्याचं हे उदाहरण जिवंत आहे। कधीही पत्रकारांशी बोलताना त्यांना अदब राखून त्यांच्या समजूत घालणं आवश्यक आहे। एखादा पत्रकार अतिरेक करत असेल कोणत्याही प्रकारचा, तर त्यालाही थोडंसं त्या प्रकारे योग्य अशा गोड शब्दात समजूत घालणं योग्य आहे। चुकीचे शब्द, शिव्यांचा वापर हा मात्र निषेधार्ह आहे।